संध्याकाळ झालेली आहे आणि 7 वाजलेले आहे आणि मी मस्त अशी पूजा मांडली आहे. पूजा केल्याच्या नंतर खूप भारी वाटतं मला, नेहमीप्रमाणे तुम्हाला मी दाखवते. आणि आता छान घर वाटते, प्रफुल्लित घर वाटते सगळं माझं जिथल्या तिथे. तुम्हाला दाखवते मी, 2 मिनटं थांबा. मला तर तुम्हाला मी संध्याकाळी दाखवते की घर किती प्रसन्न वाटतं माझं. तर घर असं शांत वाटतंय ना, तर तुम्हाला माहिती आहे का शांत वाटतंय? कारण की तिघंजणं गेलेत बाहेर, म्हणजे छोटा मुलगा, मोठा मुलगा आणि त्याचे पप्पा. तर तिघं सायकलिंगला गेले आहे. छोट्याला सध्या आम्ही सायकल शिकवतो आहे, त्याला घेतली होती त्याच्या बड्डेसाठी तेव्हा. तर आता बऱ्यापैकी सायकल चालवायला त्याच्या पप्पांनी त्याला खूप छान शिकवलं आहे. तोपर्यंत इथे माझी देवपूजा आणि मस्त घर असं इतकं म्हणजे त्यांना प्रसन्न, प्रफुल्लित, शांत असं वाटतं. आणि त्याच्यात मी माझे मंत्रसुद्धा चालू ठेवते. 1 तासभर तरी मी मंत्र लावते आणि मी मेन तर दरवाजा ओपन ठेवते असं संध्याकाळी बत्तीच्या टायमाला. अहोंना आवडत नाही, ते म्हणतात असं डोर उघडा ठेवायचा नसतो, पण मी बोलते अहो थोडं 1 तासभर तरी ठेवलंच पाहिजे ना. आणि हे असं मला तुमच्यावर शेअर करायचं वाटलं की मला खूप शांत आणि प्रसन्न वाटलं की मला तुमच्यावर शेअर करायचं वाटतं. मला जेव्हा काही कुठल्या गोष्टीत आनंद होतो ना, तर ते तुमच्याबरोबर नक्की. स्वयंपाकाची तयारी करते, वरण लावते आणि भात लावते, भाजी, आणि छानपैकी अशी मस्त अजून काय करायचं असेल तर ठरवून करेल. तर चला स्वयंपाक करून घेते, मग बोलूया आपण. तर त्याच्या पप्पांनी मला मस्त असं व्हिडिओ सेंड केला आणि म्हणाला बोलले फायनली आता तो एकटा चालवते, खूप छान शिकला आहे सायकल चालवायला. मला तो विश्वास बसला नाही तो चालवतो, कारण की मला वाटलं नव्हतं तो शिकेल म्हणून. काय चाललंय? व्हेरी गुड. असं ॲक्टिव्हिटीज करत राहा. तर असं मी मुलांना सायकलिंग करून आल्यावर आता ते चेस खेळतायत. सध्या छोटा मुलगा मोठ्या मुलाला चेस खेळायला शिकवते, मोठ्याला अजिबात येत नाही कारण त्याला इंटरेस्टच नसतो. पण मी त्यांना सांगितलं सतत मोबाईल आणि जर लॅपटॉप वगैरे कम्प्युटर जर तुम्ही घेतला तर मी तुमचं सगळंच बंद करेल, डायरेक्ट वायफाय डिस्कनेक्ट. म्हणून त्यांना बऱ्याच ॲक्टिव्हिटी मी दिल्या, जसं रीडिंग, चेस वगैरे, आणि ते तसे फॉलो करतात. माझा स्वयंपाक चालू आहे आणि हा स्वयंपाकाचा असा पसारा. तर मस्त भरीत बनवलंय छान. आणि आता इथे वरण पण बनवणार आहे आणि मिरची भजी बनवायचं ठरवलं आहे आणि मस्त भात लावला आणि आता चपात्या करायच्या आहेत. मग झालं, मग जेवायला बसू. मिरची कशी तळते मी, आधी त्याला अशी मध्ये चीर देऊन तिला तळून घेते आणि त्याच्यानंतर मग टाकते, कारण की मग ती कच्ची कच्ची लागत नाही आतून आणि सुंदर अशी तळली जाते. तुम्ही ती तशीच सुद्धा खाऊ शकता, तेवढी अशी छान लागते, कारण की तिला ऑलरेडी मी थोडी तळून घेतले मध्ये चीर देऊन आणि मग तिला अशी टाकून मग त्याच्यानंतर ह्याच्यात टाकते, तेव्हा ती अशी छान बनते. आज जेवणाला काय बनवलेलं आहे? आज जेवणाला येस भरीत, मिरची भजी, वरण, चपाती आणि आजचं जेवण हे आहे. एन्जॉय. तर असं हे माझं संध्याकाळचं रुटीन असतं जेव्हा मी बाहेर जात नाही तेव्हा, आणि बाहेर गेली तर माझं थोडंसं वेगळं रुटीन असतं, म्हणजे हेच इन्क्लुडेड बाहेर जाण्याचं रुटीन असतं. तर मी पुढे तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला, तो नक्की बघा. शेअर करायचं होतं. सध्या स्वेलिंग वगैरे मला खूप वाटत होती माझ्या चेहऱ्यावरती. बघा ना, अजून पण असं वाटतं की चेहरा खूप असं पफिनेस वाटतो. तर मला कळालं नव्हतं. तर आता माझा रिपोर्ट आला आहे थायरॉईडचा. थायरॉईड खूप वाढला आहे, खूप म्हणजे विचारायची सोय नाही, इतका वाढला आहे माझा थायरॉईड. कारण की मध्यंतरी जो लास्ट रिपोर्ट केला होता थायरॉईडचा ना मी, तर त्याचं काय झालं माहिती आहे का, तो एकदम नील झाला होता, म्हणजे नील आला होता रिपोर्ट माझा. तरी डॉक्टरांनी सांगितलं होतं की कंटिन्यू गोळ्या खा तुम्ही, ते गोळ्या खावाच लागतात, त्याला काय पर्याय नाही आहे. पण आपला मूर्खपणा केला, ChatGPTवर टाकला रिपोर्ट, तर तिथे येऊन आला नो नीड मेडिसिन. आणि मग काय
माझा आनंद गगनात मावला नाही. पण मग थोडा दिवस काही वाटलं नाही. मग नंतर जो काही त्रास सुरू झाला, गळा दुखणे, थकवा, कमजोरी, असं वाटत होतं की मी आळशी का झाली आहे. म्हणजे स्वयंपाक करावं असं मन करत नव्हतं, काहीच करायचं मन करत नव्हतं मला. आणि एकदम म्हणजे बोलतो ना स्वेलिंग, हेडेक होणं, पूर्ण नसा माझ्या दुखत होत्या डोक्यांच्या. आणि मी सतत पेन किलर खात होती. मला वाटलं काही कारण नाही, माझं तर थायरॉइड नील झालं. पण खरं मी जो कोणाला थायरॉइड आहे ना, तर सिरियसली नका बंद करू गोळ्या. आपल्याला असं वाटतं की नील झाला, रिपोर्ट नील येते, कारण थायरॉइडच्या गोळ्या खाऊन कोण आपण म्हणजे एव्हरेजमध्ये येतं, म्हणजे नो नीलपर्यंत येऊ शकतो. पण मग माझं तसं झालं, नो नीलपर्यंत आलं, म्हणजे नो नीड मेडिसिन असं मी ChatGPTवर टाकून बघितलं तर असं आलं. पण ते तेवढ्यापुरतंच आहे. जर तुम्ही गोळ्या बंद केल्या तर तुमचं थायरॉइड पुन्हा सुरू होणार, आणि गोळ्या चालू राहिला की तो तुमचा नॉर्मल राहणार. आणि हा त्रास इतका भयंकर असतो ना, म्हणजे एक गृहिणी हाऊसवाईफ असेल ना, तर तिला काम करायला अजिबात नाही होत. सतत ते डोकेदुखी, हेडेक होणं, आणि डोकेदुखी म्हणजे नॉर्मल नाही, सगळ्या मेंदूच्या पाठीमागे पुढे हा सगळा भाग पूर्ण दुखतो आपला. परत आपल्याला ब्लोटिंग होते. आता माझं हायपोथायरॉइड आहे, म्हणजे वजन वाढणारं, वेट पुट ऑन करणारं. तर वजन वाढत होतं, ते पण मला भारी वाटत होतं. माझं वजन खूप कमी होत जातं थायरॉइडच्या गोळ्या चालू केल्याच्या नंतर. पण मग आता चालू केल्या तर मग ते परत कमी होणार आहे. मग तर वाढत होतं ना, पण मला कुठे कळलं की थायरॉइड वाढायला लागला आहे माझा, म्हणून माझं वजन, हे स्वेलिंग खूप, म्हणजे अजून पण मला दुखतं आहे. पण मी अक्षरशः काय केलं, सकाळी एम्प्टी स्टमक ती गोळी घ्यायची असते ना, ती गोळी मी आत्ता म्हणजे दुपारी घेतली, कारण मी 12 वाजता जेवली होती. तर मग मी काहीतरी मला वाटतं 5 वाजता मी ती गोळी घेतली. मग 5-5:30ला मी गोळी घेतली, कारण तोपर्यंत एम्प्टी स्टमक झालं होतं माझं. म्हणजे विचार करा, मला एवढा त्रास होत होता त्याचा की मला ती गोळी खावायची म्हण झाली. तर मी प्रत्येक स्त्रीला हे सांगेल, ज्याला कोणी थायरॉइड आहे ना, तर प्लीज गोळ्या बंद करू नका. त्याच्यामुळे डोळ्यांवर सुजन, ड्रायनेस, आणि खूप म्हणजे असं प्लास्टिकसारखं स्किन होते. आता हे ठीक आहे, माझी स्किनमध्ये खूप तुम्ही फरक जाणवला असं सगळे मला बोलत होते व्हिडिओमध्ये, किती अशी वेगळीच दिसायला लागली, असं तसं. मी हो ना, काय माहिती काय रिझन. मला वाटलं पाण्यामुळे झालं आहे, आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम होता. तर मग टँकरचं पाणी यायचं, तर मला असं वाटायचं की त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत असेल. पण तसं नव्हतं ॲक्च्युली. हे माझं थायरॉइडचं सगळं माझ्या चेहऱ्यावर इम्पॅक्ट झाला. म्हणजे ड्रायनेस आला. ड्रायनेस म्हणजे हातापायालासुद्धा माझा ड्रायनेस आला. आता ह्याच्यात तर तुम्हाला दिसत नसेल, खूप ड्रायनेस आला आहे मला. म्हणजे पायालासुद्धा ड्रायनेस आला आहे. म्हणजे किती मॉइश्चरायझर लावायचं, किती बॉडी लोशन लावायचं. पण आता मग मला माझं म्हणाले की आपण तुझं थायरॉइड चेक केलं. आणि अचानक आज सकाळी जेव्हा मी उठली ना, आंघोळ करून आली, मला खूप त्रास होते, मला काहीच समजत नाही इतकं का. मला तर 3-4 दिवस झाले पेन किलर पण घेते, तरी माझं काही बंद होत नाही दुखणं. ते वेळेला चल तुझं थायरॉइड चेक करून घेऊ. आणि सिरियसली आम्ही गेलो, आणि मस्त माझा 5 वाजता रिपोर्ट आला. आणि स्वतःचं हसू आलं. काय करणार आता ना, पर्यायच नाही. तर हेच तुमच्यात सांगायचं होतं, म्हणून तुमच्यापर्यंत मी हे मेसेज पोचवत आहे. तर चला बाय, काळजी घ्या. आपण आपली काळजी घेणार तर आपण आपल्या परिवाराची काळजी घेणार. कारण की जो मी 15 दिवस झाले मला जो त्रास होत होता ना, त्याच्यामुळे मुलांना म्हणजे ना नीटनेटकं जेवण, म्हणजे माझी सवय खूप छान होती की मला ना इतकंच म्हणजे सगळं जेवण परिपूर्ण पाहिजे. म्हणजे छान 2 भाज्या, असं भजी किंवा काही सॅलडपासून कोशिंबीरपासून सगळं, चटण्यापासून मी सगळं बनवून मी ठेवते. पण ह्या 15 दिवसात ना नुसतं टंगळमंगळ जेवण, कधी पुलावच बनव, कधी तवा पुलाव म्हणून, कधी रात्री फक्त ऑमलेट ब्रेड बनवून, असं माझं चाललं होतं. आणि मला स्वतःलाच गिल्ट वाटत होते की मी काय करते. म्हणून बोलते काळजी घ्या. म्हणजे आपण आपली काळजी घेतली तर आपण आपल्या फॅमिलीची, आपल्या परिवाराची काळजी घेऊ शकतो, नाही तर काहीच नाही. आणि किती दिवस बाहेरचं खाणार ना. खानावळचं काय जेवण असतं, पाणी देतात, भाजी वेगळी, पाणी वेगळं. जे आपली गृहिणी जी काय घरात बनवते ना, तेच खरं जेवण असतं. मी तर सिरियसली बोलते. हॉटेलमधलं 1-2 हजार घालवतो, पण त्या जेवणाला पण आता चव नसते. म्हणून काळजी घ्या. टेक केअर. बाय.